आज खूप इच्छा झाली होती शोरमा खायची, म्हणून यांना म्हणलं की चला आपण शोरमा खायला जाऊया. तर आम्ही सहकार्यानगरच्या तिकडे गेलो होतो शोरमा खायला. आणि खूप दिवस झाले की मी शोरमा खाल्लाच नव्हता. खूप असा यमी आणि मस्त लागतो. आणि तन्मय म्हणला मम्मी घरी पण बनवत जा, म्हणून म्हणलं चला ही रेसिपी जरा आहे ना व्हिडिओ काढावा, म्हणजे तुम्हाला पण करता येईल घरी आणि मी पण घरी ट्राय करणार आहे. तर त्यांनी कोबी आणि गाजर आणि बीट, थोडस बीट आणि गाजर थोडंच घेतलं, कोबी जास्त प्रमाणात घेतला होता आणि एकदम बारीक चॉप करून घेतलं त्यांनी. आणि जे ग्रिल करून चिकन ठेवलंय ना, मसाला विसाला लावलेला असतो ऑलरेडी, त्याला काय आहे जास्त हे मसाला म्हणजे तंदूर मसाला, चिकन मसाला हे मॅगिनेट दह्यामध्ये करून लावलेलं असतं ते. आणि शिजलेलं असतं ते, जे हे आहे ना फायर, त्याने ते चिकन छान शिजलेलं असतं त्यामुळं. आणि जी रोटी चपाती होती ना ती मैद्याचीच होती. आणि मेयोनीज लावला आणि ग्रीन चटणी आणि रेड चटणी स्प्रेड केली सगळी त्याच्यावर. आणि जे जे फिलिंग साठी जे बनवलं होतं चिकनचं, ते सगळं त्याच्यामध्ये भरलं आणि झाला शोरमा. तो खूपच असं टेस्टी यम्मी लागत होता शोरमा. आणि हा इझी घरी पण आपण बनवू शकतो. मैद्याच्या ऐवजी आपण चपाती मध्ये केलं तरी चांगला लागेल. नंतर त्याने परत मेयोनीज टाकलं होतं त्यामध्ये. आणि अशा प्रकारे तो शोरमा त्याने मला बनवून दिला होता आणि खूपच टेस्टी होता. तन्मयला पण खूप आवडतो. बोलताना पण मला असं वाटतं की परत एकदा खावा, कारण की खूपच माझ्या आवडीचा आहे शोरमा. आणि आद्वैतला पण जराशी टेस्ट लागली. थोडस त्याला त्यातलं चिकन दिलं तर तो पण मागून मागून खात होता, कारण की फर्स्ट टाइमच खात होता, पण त्याला पण खूप शोरमा आवडला होता. तर मी पण ट्राय करणार आहे, तुम्ही पण ट्राय करा.